असा काळजी घेणारा नवरा सगळ्याला भेटो, जो मनातलं आपल्या मनातलं दुःख जाणून घेते. सगळ्या बायाला सगळ्या पोरीले असाच नवरा भेटो, माय नवऱ्यासारखा. काळजी लय घेते, तब्येत खराब झाली म्हणजे. खूपच चांगलं वाटते, आपल्या मनातल्या गोष्टी जाणून घेते. स्वाती, झाला नाही का स्वयंपाक? तू काय करून राहिली? वेळ झाला ना, किती वेळ झाला तू उभीस आहे इथं. आज मला बरंच नाही वाटून राहिलं, तब्येत एकदम खराब झाल्यासारखी वाटून राहिली. कोण काय झालं? काय झालं, तापही आला, सर्दी खोकला, पूर्ण गळल्यासारखं वाटून राहिलं. आपण काल गावावरून आलो म्हणून पाण्याचा फरक पडला आहे ना. चल चाल, राहू दे मी करतो. चल, भाजी मी करतो, पोळ्या मी टाकतो, तुझा आराम कर. चल चल, जाऊ दे चाल, बशीत. गोळ्या आणून देतो, पावडरचं पाणी आणतो. बस तू आता मस्त इथं आराम कर. मी पोळ्या टाकतो, भाजी करतो, भातही टाकतो. तू आराम कर मस्त. हा, झोप. मी पोळ्या टाकतो, भाजी करतो. काहीच काळजी नको करू. मी पोळ्या करतो, भाजी करतो, मस्त भातही टाकतो. थोडासा वेळ लागल करायला. तू लवकर लवकर करतो, मला थोडंसं आरामानं करावं लागेल, कारण मी स्वयंपाक थोडं करतो. आराम करतो मस्त. झोपून जाय. पोळ्या सर ठेव. पोळ्या म्हटलं तेलाच्या करू का अशा करू? साध्या करू? तेलाच्या करू काय? तेलाच्या तेलाच्या करतो पोळ्या. तेलाच्या जास्त तेल नाही राहत पण. झाले का भांडे घासणं? घास नका. यात्रेला यायची झाली तब्येत खराब. पाण्याचा फरक पडला. पाणी इकडं तिकडं पिण्यात आलं, तेलकट खाण्यात आलं, त्याच्यामुळं करून घेतो मी. तसंच करायचं आपल्याला. असा काळजी घेणारा नवरा सगळ्याला भेटो, जो मनातलं आपल्या मनातलं दुःख जाणून घेते. सगळ्या बायाला सगळ्या पोरीले असाच नवरा भेटो, माय नवऱ्यासारखा. काळजी लय घेते, तब्येत खराब झाली म्हणजे. खूपच चांगलं वाटते, आपल्या मनातल्या गोष्टी जाणून घेते.